सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. हा आहे उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी. पर्णानी म्हणजे पानं. छंदांसी यस्य पर्णानी यत्तमवेद स वेदवित. ही पहा श्रीमद भगवत गीता, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. जयदयाळ गोयंदका याचे अनुवादक आहेत. अध्याय नंबर 15चा हा पंचदशोध्याय 15वा अध्याय आहे आणि पहिला मंत्र आहे ऊर्ध्वमूलम. हा पहिला मंत्र आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यः तमवेद सह वेदवित. वेद म्हणजे जाणणे पण होते. वेद हे चारही वेदांचे पण बोधक आहे. ऊर्ध्वम म्हणजे वरती, मूलम म्हणजे मूळ आणि अध म्हणजे खाली, शाखा. अश्वत्थम प्राहु अव्ययम हे संसाररूपी पिंपळाचं झाड अविनाशी म्हटलं गेलं आहे. छंदांचे म्हणजे याचे सर्व विभाग. छंद याची पानं, पर्णानी याची पानं, हे जे आहेत ते पाने, त्याचे असे विभाग आहेत. तम वेद या सर्वांना जो जाणतो स वेदवित, ते वेदाच्या तात्पर्याला जाणणारे असतात. हे वाचूया. आदी पुरुष परमेश्वर मूळवाले. इथं लिहायचं होतं आदी पुरुष परमेश्वर म्हणजे पूर्ण परमात्मा रूपी वरती मूळ असलेले. ऊर्ध्व म्हणजे वरती. अधशाखम असायला हवं होतं. खाली शाखावाला हे ब्रह्मरूप मुख्य शाखावाले चुकीचं लिहिलंय. कारण हे पहा, हे 2 नंबर श्लोक नंबर 2 मध्ये 2 वेळा अधश शब्द आहे. अध अध आणि याचा अनुवाद याच इंग्रजांनी केलाय. जणू अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली. इथं विसरले, हे इथे केलं कल्याण आपलं. इथं लिहायचं होतं खाली शाखम, पूर्णतः सरळ. ऊर्ध्वमूलम वरती मुळवाला आणि खाली शाखावाला. हा संसाररूपी, या संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं सांगितली गेली आहेत. छंद म्हणजे वेद लिहिलंय, ही पहा अक्कल यांची. छंदांचे म्हणजे विभाग आहेत, ज्याची ही पानं वगैरे. आणि या सर्वांना, या संसाररूपी वृक्षाला जो पुरुष मुळासकट म्हणजे मुळांपासून पानांपर्यंत ज्याला तत्वाने जाणतो, तो स वेदवित. संस्कृत पण वाचा. ही काही लांबलचक गोष्ट नाही की आपण कधी लक्ष दिलं नव्हतं याच्याकडे. स म्हणजे तो, वेदवित म्हणजे वेदांच्या तात्पर्याला जाणणारा, म्हणजे तत्वदर्शी संत आहे तो, जो याचे सर्व विभाग जाणतो. तर कोण आहे तो? कोणी सांगितलं हे ज्ञान? कबीर परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी. आणि रामानंदजींना जेव्हा त्या 4ही वेदांचा ज्ञाता मानलं जात होतं, महर्षी रामानंदजी, आणि पुराणांना कंठस्थ पाठ करून ठेवलं होतं. बाल ब्रह्मचारी आणि 104 वर्षांचा झाला होता ओझी वाहता वाहता. जेव्हा परमात्मा भेटले होते आणि सतलोक दाखवून परत सोडलं होतं आपल्या स्थितीला, परिचित करून तेव्हा सांगितलं होतं, तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, गरीब दास तेरे रूप बिना और न दूजा अंश. तुम्ही साहेब, तुम्ही संत आहात. तुम्ही साहेब म्हणजे परमात्मा आहात आणि तुम्हीच वास्तवात जे तुमच्यात गुण आहेत, एक संत, तुम्हीच ते संत आहात आणि तुम्हीच सद्गुरू आहात. सतगुरू म्हणजे सत्य ज्ञान देणारा. तर आता पहा, हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. परमात्म्याने सांगितले होते,
अक्षर पुरुष एक वृक्ष आहे जो जमिनीच्या बाहेर दिसतो, तो भाग त्याला वृक्ष म्हणतात, म्हटलं जातं. हे जाणून घ्या, एक वृक्ष आहे आणि हे खोड हा अक्षर पुरुष आहे, त्याला परब्रह्म पण म्हणतात. इतका भाग समजा या संसाररूपी वृक्षाचा, आणि यातून एक मोठी फांदी निघाली आहे, तो क्षरपुरुष आहे. हा अक्षरपुरुष, हा क्षरपुरुष, हा क्षरपुरुष इतका हा. याच्या मग 3 शाखा होतात. ये तीनों देवा शाखा हैं भाई, पाते रूप संसार. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डारे. क्षरपुरुषाला निरंजन पण म्हणतात, ज्योती निरंजन काळ. क्षरब्रह्म पण म्हणतात त्याला, क्षरपुरुष पण, कालब्रह्म पण. ही तर फांदी आहे. और तीनों देवा शाखा हैं भाई, पाते रूप संसार. ही अमृतवाणी परमात्म्याची. कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन कहो, सरपुरुष कहो, वाकी डार, और तीनों देवा शाखा हैं, ये पात रूप संसार. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणत असतात 3 देवांची जो करेल भक्ती, म्हणजे भक्तीचा अर्थ होतो इष्ट रूपात मानून त्यांच्यावर आश्रित होणं, त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाची पूजा नाही करत, म्हणजे इष्ट रूपात मानून जी साधना केली जाते त्याचे आपण भक्त म्हणवले जातो. तर काय सांगतात, तीनों गुण की भक्ति में ये भूल पड़े हो संसार, और कह कबीर निज नाम बिना तुम कैसे उतरो पार. आता परत बघा, गीताध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 2, 15चा आणि श्लोक नंबर 2 मध्ये म्हटलंय, ज्या संसाराची 3 गुणरूप पाण्यामुळे वाढलेली नाहीयेत, 3 गुणरूप शाखा, विषय प्रवाला शाखा, संस्कृत पण वाचूया, विषय प्रवाला शाखा, म्हणजे हे विषय भोग रूप कोंभरूपी देव, मनुष्य, तिर्यक इत्यादी योनिरूपी शाखा नाही, विषय विकारांच्या शाखा आहेत. 3 रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, खाली व वरती पसरलेली आहेत, सर्वत्र नाहीये. हे ऊर्ध्व म्हणजे वर आणि अधम म्हणजे खाली पसरलेली आहे. आणि मनुष्य लोकात कर्मानुबंधिनी म्हणजे कर्माच्या अनुसार बांधणारी, जसे ज्याने कर्म केले आहे इतकेच फळ देतात, हे बांधून ठेवतात या 3 देवता. हे याची आहे मुख्य मुळं आहेत. ही संसाररूपी वृक्षाची मुळं नाहीत, आपल्याला इथे बांधून ठेवतात, कर्माप्रमाणे बांधून ठेवायचे हे मूळ कारण आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश हे खाली व वरती व्यापून असतात, सगळीकडे नाही. आता तिसऱ्यात काय सांगितलंय की ह्या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले गेले आहे तसे इथे विचार काळात गीता ज्ञानदाता सांगतो, जसं त्याच्या विषयात जाणकार सांगतात तो इथे नाही मिळत. तो या संसाररूपी वृक्षाचा जसं स्वरूप सांगितलंय तसं या विचार काळात, म्हणजे तुझ्या आणि माझ्या गीतेच्या विवेचनात, विचार मंथनात नाही मिळत. म्हणजे मी नाही सांगू शकणार त्याबद्दलची पूर्ण माहिती, कारण याचा न आदी आहे ना अंत आहे. गीता ज्ञानदाता सांगत आहे की मी याच्या आदी व अंताशी परिचित नाहीये आणि ना याची चांगल्या प्रकारची स्थिती आहे. यामुळे या सुविरूढ मूलम अतिदृढ मुळे असणारे हे नाही, अतिदृढ मुळवाले, कारण वरती जो मूळ स्वरूपात आहे, जो वरती जे मूळ राहिले आहे, जसे आपण पाहिले, आता इथपर्यंत तुम्ही पाहिलेत, पहा, आता इथपर्यंत तुम्ही पाहिले की अक्षर पुरुष एक वृक्ष आहे, जमिनीतून बाहेर. क्षरपुरुष त्याचे खोड झाले, 3 देवता शाखा झाल्या आणि आपण पानांच्या रूपात समजा, परंतु हे मूळ तरी शिल्लक आहे. हा आहे तो पूर्ण परमात्मा. याला पूर्ण ब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, परम अक्षर ब्रह्म म्हणा. तर हे मूळ आहे, मुळापासूनच सर्व खुराक मिळतो रोपट्याला, झाडाला. तर सर्वांचं धारण पोषण करणारा पण हाच परमात्मा झाला, जो मूळ रूपात म्हणजे परम अक्षर ब्रह्म परमात्मा आहे. हे ते मूळ आहे, हे परमक्षर ब्रह्म आहे. हे आहे कोण? हे बघा,
हे ते आहेत परमात्मा, जे काशीत धाणक रूपात विणकर बनून राहिले होते 120 वर्षांपर्यंत, आणि ही लीला सांगून आपल्या द्वारा रचल्या गेलेल्या सृष्टीला सांगून निघून गेले. आता ही संकल्पना स्पष्ट करूया की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. बघा, हे मार्कंडेय पुराण, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. सचित्र मोठा टाईप, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, आणि याच्या 123 पानावर आम्ही आपल्याला दाखवतो. मार्कंडेय ऋषी सांगत आहेत. मार्कंडेय ऋषी, इथून मार्कंडेय ऋषींचे हे वचन चालू आहे, आणि इथे येऊया आपण 123 पानावर. आता काय सांगतात? रजगुण प्रधान ब्रह्मा, तमगुण प्रधान रुद्र, सत्वगुण प्रधान विश्वपालक विष्णू आहे. याच 3 देवता आहेत व हेच 3 गुण आहेत. स्पष्ट झालं? रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी याच 3 देवता आहेत, आणि हेच 3 गुण. 3 देवता म्हणा किंवा 3 गुण म्हणा, एकच गोष्ट आहे. आणि आता पूर्ण संकल्पना स्पष्ट करूयात. देवी भागवत मध्ये संस्कृत पण बरोबर आहे. आता आपण संस्कृत पण वाचूयात, काही मोठी गोष्ट नाहीये. अथ श्रीमद देवी भागवत सभाषु टीकम समहात्म्यम, खेमराज श्रीकृष्ण प्रकाशन, मुंबईहून, याच्या 3ऱ्या स्कंदाच्या 11व्या पानावर हा 3रा स्कंद आहे. अथ श्री मद देवी भागवते भाषा टीका युक्ते तृतीय स्कंद प्रारंभते. हा 3रा स्कंद सुरू होत आहे संस्कृत सहित आणि टीका सहित. याचे हे पान नंबर 11 आहे. आणि हे पहा, याचा अध्याय नंबर 5 आहे. हा अध्याय 5, आणि याचा 8वा श्लोक वाचूया 5व्या अध्यायाचा, 3ऱ्या स्कंदाचा. हा 7वा इथे संपतो, 8वा इथे सुरू होतो. हे माता भगवान शंकर आपली माता दुर्गाला सांगतात, जर आम्हावर आपण सदा तुम्ही दयायुक्त आहात, तर आम्हाला तमगुणात कशा प्रकारे प्रदान केलं आहे? ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्वगुण युक्त केलेत. का केलेत? आता आपण संस्कृत पण वाचूया. पहा, हा 7वा संपला, 8वा श्लोक सुरू होतो. यदि दयार्द्रमना न सदांबिके कथम अहम विहितच्च. शंकर भगवान म्हणतायत, कथम अहम, मला बनवलं, विहितश्च, अंबिके म्हणजे आई, तमोगुण, मला तमोगुण का बनवलं? कमलच्या कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माला रजोगुण संभव आहे. रजोगुण का उत्पन्न केलं? आणि सुवितः किंवा सत्वगुण हरी, आणि सत्वगुणी विष्णूजीला सत्वगुणी का बनवलं? इति सिद्धम रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी. आता या श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर, आता एक तर आपण वाचला, समजून पण घेतला. वरती मूळवाला, ऊर्ध्वमूलम अधशाखम, ऊर्ध्वमूलम अधशाखम, हे पहिलीच्या वर्गातल्या प्रमाणे होईल तुमच्यासाठी. काही दिवसांनी बघा, ऊर्ध्व म्हणजे वर मूळ, मूळ आहे, खोड आहे. समजा वरती मूळवाला, खाली शाखावाला. हा संसार रूपी पिंपळाचा एक अविनाशी वृक्ष म्हटला गेलाय. छंदांसी यस्य पर्णानी, याचे हे विभाग आहेत, पाने वगैरे सर्व विभाग आहेत. तम वेद, या तमवेद, या म्हणजे जो, तम म्हणजे त्याला, अज्ञानाच्या अंधकारात लपलेल्या जाणत आहे. सवेदवी, तो तत्वदर्शी संत आहे. यांनी तर ही आडकाठी टाकून ठेवली, आदिपुरुष परमेश्वर रूप मूळवाले. हे तरी इथपर्यंत ठीक लिहिलंय. ब्रह्मरूप मुख्य शाखावाले, यांची बुद्धी तर इथेच भरकटली आहे, उलटी सुलटी. आणि परत म्हटले, संसार रूपी पिंपळाच्या झाडाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं म्हटली गेली आहेत. आणि त्या संसार रूपी वृक्षाला जो पुरुष मुळापासून, म्हणजे मुळापासून जाणतो, मुळापासून पानापर्यंत जाणतो, तत्वाने जाणतो, सवेदवित, तो आहे वेदांच्या तात्पर्याला जाणणारा. आता पहा, आता या संसाररूपी वृक्षाचं काय सांगितलंय की त्या संसाररूपी वृक्षाची 3 गुणरूपी, तिन्ही गुणरूपी, हा अनुवाद चुकीचा केलाय. विषय प्रवाला शाखा, विषय विकारांची ही शाखा, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी, 3 गुण रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी शाखा खाली व वरती पसरल्या आहेत. आणि मनुष्य लोकात
कर्मानुसार हेच आपल्याला इथे फसवून ठेवतात, बांधून ठेवतात. हे खाली आणि वर व्याप्त आहेत. आणि परत सांगितलंय तिसऱ्यात, या संसाररूपी वृक्षाचे स्वरूप जसं सांगितलंय, जसं इथे विचार काळात म्हणजेच तुझ्या व माझ्या गीताजीच्या चर्चेमध्ये नाही मिळत. मी नाही सांगू शकत तुला, याचा आदी आणि अंत मला माहीत नाही, आणि नाही याची चांगल्या प्रकारची स्थिती आहे. यासाठी या सुविरूढ मूल म्हणजे अतिदृढ मूळवाला, कारण ते वरती परमात्म्याचे जे वरती क्षेत्र आणि भगवान तो तर अविनाशी आहे, स्वतः अतिदृढ आहे. आणि संसार रूपी पिंपळाच्या झाडाला दृढ यांनी काय म्हटलंय, असंग शस्त्रेण छित्वा. याचा अर्थ होतो वैराग्यरूप शस्त्राद्वारे नाही, तत्वज्ञान रूपी शस्त्राद्वारे कापून. म्हणजे त्या तत्वज्ञान रूपी, त्या तत्वज्ञानाने समजून त्यानंतर. हा चौथा श्लोक इथे अनुवाद आहे याचा. त्यानंतर परमपदरूप परमेश्वराला चांगल्या रीतीने शोधलं पाहिजे. जिथे गेलेले पुरुष परतून कधी परतून संसारात नाही येत, आणि ज्या परमेश्वराकडून या पुरातन संसार वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे, त्याच आदी पुरुष नारायणाला मी शरण आहे. अशा प्रकारे दृढनिश्चय करून त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यासन केलं पाहिजे. प्रपद्य म्हणजे त्याची पूजा केली पाहिजे, निधिध्यास नाही. प्रपद्य म्हणजे पूजा. आता इथे काय झालं, याचा अर्थ, याचा सरळ अर्थ झाला, गीता ज्ञानदाता आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणत्या समर्थ परमात्म्याला शरण जायला सांगत आहे आणि त्याची पूजा कर आणि सर्व गोष्टींचा त्याग कर. म्हणजे आपल्या पूजेला मना करत आहे, फक्त त्याचीच पूजा कर ज्याने संसार रूपी वृक्षाची रचना केली आहे, ज्यामुळे संसार रूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे. आता पुण्यात्म्यांनो, गीता ज्ञानदाता आपली स्थिती सांगत आहे. अर्जुन 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकामध्ये, 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या गीतेच्या 2ऱ्या श्लोकात, की अर्जुन, तुझे व माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत. याने सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता तर स्वतः सांगतोय की मी नाशवान आहे. तर या नाशवानाची भक्ती करून तो त्या स्थानाला कसं प्राप्त करणार जिथे गेल्यानंतर परतून संसारात नाही येत. तर याने सिद्ध झालं की गीता ज्ञानदात्यापेक्षा कोणी अन्य परमात्मा आहे, आणि त्याची साधना केल्यानेच हा जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग जाईल. आणि जोपर्यंत हा जन्म आणि मृत्यूचा रोग नाही जाणार तोपर्यंत आपण सुखी नाही होऊ शकत. मोक्ष, आपला मोक्ष नाही होऊ शकत. आपण इथे बंधनात बांधलेले आहोत, कर्मांच्या बंधनाने. आणि सतलोकात गेल्यानंतर आपल्यावर कोणत्याही प्रकारचा कोणताही दबाव नाही. आता पुण्यात्म्यांनो, जसं हे अन्य संत सांगतात की परमात्मा तिथे निराकार आहे, सतलोकात प्रकाशच प्रकाश आहे. परत आपण काय दिवे लावणार त्या प्रकाशात जाऊन? काय करणार बाबा? त्यात बुडून मरायचंय. तिथे एखाद्या माथेफिरूने म्हटलं की तिथे थेंब थेंब फिरत आहे प्रकाशात आत्मे, जसे तिथे मजा करतात. थेंबांनी काय मजा येणार सांगा? मासा फिरतो पाण्यात, धक्के खात असतो. आता तिथे जशी ही सृष्टी आहे अशीच्या अशी आहे तिथे, परंतु त्याचे साहित्य नाशवान नाहीये. शरीर जे आहे प्रत्येक नरनारीचे अमर शरीर आहे, युवा शरीर आहे, कधी वृद्ध नाही होत, कोणता आजार नाही, कसली कमतरता नाही. आता इथे काय करतो आपण? ज्याच्याकडे थोडेसे पैसे जमा झाले, मुलांना लागली सुट्टी, मग धक्के खायला जातो आपण सिमला आणि कुलू आणि मनालीमध्ये सैर सपाटा करायला. आणि तिथे किती दिवस राहतो? 5-4 दिवसानंतर खिसा रिकामा झाल्यावर परत इथे येऊन पूर्ण दिवस त्याच उकाड्यात परत राहतो. तर आपण हे सैरसपाटे ना तिथे करूया सतलोकात. कित्येक ना कोणतं काम करायचं, ना मृत्यू होणार, म्हातारी वृद्ध अवस्था येणार,
ना रागद्वेष, पूर्णतः नाममात्र पण नाही राहत. आणि पुण्यात्म्यांनो, इथे तर नाही माहीत किती चांगला माणूस दिसतो आणि कोणतं संकट उभं करेल एका मिनिटात घरावर. परिवारातील सदस्य असं कोणी कोणता खटला करेल, कोणी दुसरा पैसे घेऊन नाही देणार परत, धक्काबुक्की, हाणामारी, खटले, लढणे. तर तिथे असं काही नाहीये. आणि पुण्यात्म्यांनो, इथे पहा, आपण म्हातारे होऊ नये आणि मृत्यू येऊ नये, भले कितीही दुःख येऊ दे, कोणताच प्रॉब्लेम नाहीये, कारण पूर्णतः सवयीच्या अधीन झालोय. त्याच्याबरोबर खेचाखेची करत राहण्याची, तर तिथे कोणतंही दुःख पण नाही, तर तिथली आवड निर्माण होईल तुम्हाला. इथे तर मृत्यू येणारच आहे, तर तुम्ही पदराला गाठ बांधून ठेवा. तुम्ही नासमज असलं तर हे होणारच होणार आहे, हे समजलंच आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि परत इथे ज्या घर आणि बंगला, मुले आणि मुलींना, या गाड्यांना तुम्ही तुमचे मानत असाल, हे तुमचे कुठे आहेत? मृत्यू होताच आहे तर संपणार तुमच्यापासून. मग यांची आशा का ठेवायची? कारण इथे या ज्ञानाने तुमची आशा दूर होईल आणि इथे खऱ्याच्या आधाराने दूर होईल. इथून यात कोणतीच आस्था नाही राहणार. इथे किती सुखाने राहतात तुम्हाला माहीत होईल. हे ठिकाण ठीक नाही, तर मग का नाही आवड? मग इथून आशा दूर होईल, तेव्हा तिथे लागेल. और जहां आशा ता वासा हुई, मन कर्म वचन सुमरियो सोई. तर त्यात आवड बनेल तुमची. यांना इथे कितीही गोष्टी सांगू द्या, तिथे तिथे जाऊन लीन होतो. लीन कोण होऊ इच्छितो? या काय सांगायच्या गोष्टी आहेत? तर परमात्म्याने येऊन ते ज्ञान दिलं आणि डोळ्यांनी पाहिलं. त्या महापुरुषांनी सांगितलं ज्यांनी परमात्म्याला पाहिलंय, आणि तिथून परत येऊन सांगितलं की परंतु त्यांनी असं सांकेतिक भाषेत लिहिलं आहे ते जनसाधारणाला समजू नाही शकत. त्यासाठी शिक्षकाची आवश्यकता असल्याचं सांगून गेलेत कबीर भगवान साहेब. कि गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दाने, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सार रहे अज्ञानी. गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, ज्यों थो था बुस छड़े मूड किसाना. तर गुरुला इतकं महत्व यासाठी दिलं की तो अशा सांकेतिक भाषेत लिहिलं. परमात्मा कबीर साहेब आपल्या वाणीला लिहून गेले की कबीरपंथी नाही समजू शकले. कारण काळाने म्हटलं होतं की तुझ्या नावाने मी 12 पंथ चालवीन. 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा. 12 पंथ नाम जो ले ही, हमरे मुख में आन समोई. और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को भरमाऊं. जाओ जोग जीत संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमारी ओढ़ हो बाद बखाने. आता हे कबीर पंथी नाही समजू शकले परमात्म्याच्या महिम्याला. आणि कबीर सागरमध्ये वाचत येते, कबीर वाणी वाचत यांच्या पिढ्यान पिढ्या गेल्या, त्यांच्या 6 15 600 वर्षात. आणि हे कख नाही समजू शकले सतलोक आणि सत्पुरुषाच्या बाबतीतले. यासाठी आदरणीय धर्मदास साहेबजींना परमात्म्याने सांगितलं होतं, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान की तरह बाहर ना चाहिए. मूल ज्ञान बाहर जो पड़ी, या बिचली पीढ़ी हंस नी तरही. तर यासाठी परमात्म्याने त्या काळाबरोबर लपाछपी करून आणि आता तुम्हाला शिक्षित बनवायला लागेल, नाहीतर हे विष आपल्याला कधी नाही खाऊ देणार तो भगवान. 4थं युग संपत आलं तरी हे विष आमच्या जवळ येऊ नाही दिलं या शिक्षणाचं. इतकं बेईमान बनवतं हे शिक्षण. परंतु आता काळाने म्हटलं होतं की त्यांचं इतकं पतन करेल. नकली पंथ आपल्या नावाने, तुझ्या नावाने, कबीर नावाने पंथ चालवेन. आणि कबीर सद्गुरू आहे, कबीर साहेब आहे. आम्ही कबीरपंथी आहोत. गीत गात राहतील आणि त्यांच्या मुखात तो मंत्र तर नाहीये ज्याने मोक्ष होईल, तर माझ्या मुखात फसून राहतील. त्या 12 त्या पंथात जे नाव घेतील ते माझ्याच मुखात राहतील.
आता परमात्म्याने दया केली. पुण्यात्म्यांनो, या दासाला पाठवलं आपला प्रतिनिधी बनवून, आणि ती बुद्धी दिली या दासाला परमात्म्याने, कबीरजींनी आपल्या द्वारे लिहिल्या गेलेल्या त्या सांकेतिक शब्दांना आता या दासाद्वारे सार्वजनिक करत आहे तुमच्या समोर. तर पुण्यात्म्यांनो, हे कबीरपंथी नाही समजू शकले आणि हे राधास्वामी, धनधन सद्गुरू, जय गुरुदेववाले, हे शिवदयालजींपासून निघालेले, हे सच्चा सौदा शिरसावाले, जगमालवाले, हे त्याच काळाच्या चालवलेल्या पंथातील एक आहे. तर आता प्रसंग चालू होता. परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी येऊन सांगितले होते आणि धर्मदासजींना सांगितले होते की एकदा माझी या काळाबरोबर वार्ता झाली होती. त्याने सांगितले होते की कलियुगामध्ये असे करीन या प्राण्यांना, हे भक्तियोग्य नाही राहणार. तर परमात्म्याने तुम्हाला पहिल्यांदा चांगलं शिक्षण दिलं. त्यांना माहीत होतं हे बिघडणार खूप. आपण बिघडलो पण खूप, कारण की चांगला हुद्दा असेल, चांगली कार बंगला असेल, रामाची आवश्यकताच नाही समजत होत आपण. आणि उद्या गाढव बनून कुंभार 2.5 मणाचा बोजा लादेल तेव्हा समजेल. तर ते ज्ञान नाही आपल्याला, ते ज्ञान या ज्ञानानेच होईल, या तत्वज्ञानाने होईल. तर पुण्यात्म्यांनो, आता आपल्याला तो मोक्ष प्राप्त करायचा आहे जिथे गेल्यानंतर परत परतून आपण संसारात येत नाही. तर तो कोण आहे? तो परमक्षर ब्रह्म आहे. तो सत्पुरुष, अमर पुरुष आहे. गीताध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29 मध्ये गीताज्ञानदात्याने सांगितलंय की अर्जुन, जे मी तुला ज्ञान सांगितलंय की तत्वदर्शी संताचा शोध घे, मग तो तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म तत्वाचं ज्ञान सांगेल. तो तत्वज्ञान सांगेल तुला. त्या तत्वज्ञानाला समजल्यानंतर त्यात लिहिलंय 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात सांगितलंय की जरा मरण मोक्षाय यतंती ते जो माम आश्रिते, म्हणजे माझ्याद्वारे दिल्या गेलेल्या या ज्ञानाला जो आश्रय बनवून तत्वदर्शी संताचा शोध करतात, आणि जो फक्त इथे जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्थेचं दुःख, मरण म्हणजे मृत्यू, जरा आणि मरणातून सुटण्यासाठी जे प्रयत्न करतात आणि जगातल्या कोणत्याही वस्तूची जे मागणी नाही करत, ते तत्व ब्रह्मविदू, ब्रह्मतत्वविदू, आणि त्या परमात्मा तद्ब्रह्मला जाणतात. आणि अखिलमच अध्यात्म, सर्व अध्यात्माला जाणतात आणि सर्व कर्मांनी परिचित आहेत. इथल्या सगळ्या कर्मांनी आणि पूर्ण अध्यात्म मार्गाने ते लोक परिचित आहेत जे फक्त जरा आणि मरणातून मोक्षासाठीच प्रयत्न करत आहेत. 8व्या अध्यायाच्या 1ल्या श्लोकात गीता ज्ञानदात्याला अर्जुनाने विचारले, किम तद्ब्रह्म? ज्या तद्ब्रह्मला जाणून प्राणी केवळ जरा आणि मरणातून, या कष्टातून सुटण्याचा प्रयत्न करत असतो, तर ते तद्ब्रह्म काय आहे? कोण आहे तो भगवान? गीता ज्ञानदात्याने गीताध्याय नंबर 8 श्लोक नंबर 3 मध्ये उत्तर दिले, तो परमाक्षर ब्रह्म आहे. बघा, अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29, हा 29 नंबर आहे. यात म्हटलंय की जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतंती यह, माम आश्रितः, माझ्या या ज्ञानाचा आश्रय करून की तत्वदर्शी संताचा शोध घे. तर हे यतंती यह, जे प्रयत्न करतात, जरा आणि मरण मोक्षाय, जरा आणि मरणाच्या मोक्षाच्या साठी जे प्रयत्न करतात, ते ब्रह्मतत्विदू कृष्णाम आध्यात्मच कर्म अखिलम, ते पूर्ण अध्यात्माला, तत्ब्रह्मला आणि सगळ्या कर्मांनी परिचित आहेत, जाणत आहेत. विदू म्हणजे जाणतायत. याचा अनुवाद वाचूया. जे मला शरण येऊन जरा आणि मरणातून सुटण्यासाठी, जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्था असं लिहिले त्यांनी इथे, ते पुरुष त्या तत्ब्रह्म
त्या ब्रह्मला, संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण कर्मांना जाणतात. त्या 3ऱ्या श्लोकात हे सांगितलंय 8व्या अध्यायाच्या, की फक्त जे मलाच सर्व काही समजत आहेत ते मलाच जाणतात. ते तर मलाच जाणतात बस. मग इथे सांगितलंय 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात अर्जुनाने विचारलं गीतेत की किम तद्ब्रह्म, किम अध्यात्म, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदेवम किम उच्यते. याचा ते ब्रह्म काय आहे. आणि याचे 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलंय गीता ज्ञानदात्याने. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात तो परमक्षर ब्रह्म आहे. आता याने सिद्ध झाले की गीता ज्ञानदात्याहून कोणी अन्य परमशक्ती आहे जी जीवाला पूर्ण सुखी करू शकते आणि पूर्ण मोक्ष प्रदान करू शकते. आता इथे गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 व 7 मध्ये गीता ज्ञानदात्याने सांगितलं आहे की माझी भक्ती कर, मलाच प्राप्त होशील. आणि 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 या 3 मंत्रात म्हटलंय की त्या परमेश्वर, जर तू साधना करशील त्याच्या भक्तीच्या कमाईच्या ताकदीने, योगाच्या ताकदीने, भक्तीच्या शक्तीच्या ताकदीने तू त्याला प्राप्त होशील. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीता ज्ञानदाता आपल्या साधनेचा मंत्र सांगतात. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि जो याचं अंतिम श्वासापर्यंत स्मरण करतो, त्याचं शेवटच्या श्वासापर्यंत स्मरण करत सोडून जातो, तो ओमने मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होतो. ओमने मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोक. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात सांगितलंय की ब्रह्मलोकपर्यंत, ब्रह्मलोकात गेलेले प्राणी मग परत जन्म मृत्यूमध्ये येतात. तर याने पण पूर्ण मोक्ष नाही झाला, जन्म मृत्यूचा दीर्घ आजार संपला नाही. मग 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलंय त्या परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म. बघा 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक दाखवतो. अध्याय नंबर 17 आणि श्रीमद भगवद्गीता हा 23वा श्लोक. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. याला स्पष्ट केले ओमचे ओम, तत् तत् सत सत, ओम तत्सत असे. हे 3 प्रकारचे ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचे नाव म्हटले आहे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म करतात, म्हणजे परमअक्षर ब्रह्म समजा, याला परमअक्षर ब्रह्मचे नाव आहे. आता आपण परत येऊ, परत 8व्या अध्यायाच्या अध्याय नंबर 8 वरच परत येऊया. हे बघा 13व्या श्लोकावर हे पहा. 8व्या अध्याय, 8वा अध्याय गीताजीचा आणि हा 13वा श्लोक इथे आहे, 13वा. आता आपण संस्कृत पण वाचण्यायोग्य झालोत असं काही नाहीये. देवनागरी लिपी आहे ती. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. आता हा गीता ज्ञानदाता सांगतो की माम ब्रह्म, मज ब्रह्मचा ओम इति, ओम हे एकाक्षरम, एक अक्षर आहे, नथिंग एल्स. व्याहरण अनुस्मरण म्हणजे उच्चारण करून स्मरण करत करत. य याती त्यजन देहम, य प्रयाती त्यजन देहम, जो शरीर सोडून जातो, याचे श्वास स्मरण करत करत य याती परमाम गतिम, तो परमगतीला प्राप्त होतो. इथून चालू होते ओम ओम. जो पुरुष आहे ओम, या एका अक्षर ब्रह्मचे उच्चारण करत करत आणि त्याच्या अर्थस्वरूप मज निर्गुण ब्रह्मचे चिंतन करत करत शरीराचा त्याग करून जातो, तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो.
ओमने होणारी परमगती ती कोणती आहे? ब्रह्मलोक. ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत पुनरावर्तीमध्ये येतात. बघा 8व्या अध्यायाचा इथेच आहे 16वा श्लोक. हे अर्जुन, ब्रह्मलोकपर्यंत सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. हा स्टार लावून त्यांनी ते विश्लेषण पण केले आहे. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन मागे परत संसारात यायला लागेल, जिथे जाऊन पण परत संसारात यायला लागेल असे पुनरावर्ती म्हणतात. याला पुनरावर्ती, याचे विश्लेषण केलं, पुनरावर्तीचा अर्थ स्पष्ट केला यांनी. तर याने सिद्ध झालं की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी पण परत येतात ओम नामाचा जप करणारे. आगे गए ना बावड़े रहते भी सब जाही, बिन साहेब की बंदगी कहीं छोड़ ठिकाना नहीं. आता 8व्या अध्यायाचा 5 आणि 7 आणि 8, 9, 10 मंत्र कन्सेप्ट क्लिअर करेल. बघा 8व्या अध्यायाचा आता आपण हा 5वा श्लोक वाचूयात. गीता ज्ञानदाता सांगतो, जो पुरुष, जो साधक शेवटच्या काळात पण माझे स्मरण करत शरीराचा त्याग करून जातो, तो माझ्या साक्षात स्वरूपाला प्राप्त होतो नाही. तो मदभावम याती, माझ्यावाल्या भावाला प्राप्त होतो, माझ्यावर आसक्त होतो. आणि यात कोणता संशय नाहीये. 6व्यात हे सांगितलंय की जो अंतसमयी ज्या पण कोणत्या भावामध्ये भावित राहतो, अंतसमयी त्यालाच प्राप्त करतो मृत्यूनंतर. 6व्यामध्ये एक नियम सांगितलाय, विधान सांगितलंय. जा साता बासा हुई. याचा अर्थ हा आहे, हे कुंतीपुत्र अर्जुन, अंतकाळात ज्या ज्या भावांचं स्मरण करत करत शरीराचा त्याग करून जातो, करतो, तर त्यालाच प्राप्त होतो. सदा त्याच तद्भावम भावितः, त्याच भावाने भावित राहतो, म्हणजे त्यावर आसक्त राहतो, त्यातच भावना बनून राहते. याचा अर्थ हा आहे. पुढे सांगितलंय, म्हणून 7व्यात सांगितलंय, म्हणून सर्व समयी निरंतर माझं स्मरण कर आणि युद्ध पण कर. अर्पण केलेल्या मनबुद्धीने युक्त होऊन निसंदेह मलाच प्राप्त होशील. आता यामध्ये काय म्हटलंय की एक नियम आहे, अंतसमयी कोणत्याही ज्यावर आसक्त, ज्यामध्ये आशा ठेवत शरीर सोडून जातो, अंत त्यानंतर त्याच्याकडेच पोहोचतो. आता सांगतो की तू मला प्राप्त करायचं तर माझ्यामध्ये मनवाला हो, माझीच साधना कर. युद्ध पण करावं लागेल, इथे तर युद्ध करावं लागेल माझ्या शरणात राहशील तर. आणि युद्ध करणाऱ्याला तर मग शांती स्वप्नात सुद्धा नाही. याने सिद्ध आहे की ओम नामाचा जप करणाऱ्याला शांती नावाची गोष्ट नाही. यासाठी 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परम शांतीला आणि शाश्वत स्थान म्हणजे त्या सनातन परमधामाला प्राप्त होशील. याने सिद्ध झाले की गीता ज्ञानदाता सांगतो की माझ्या शरणात राहायचं असेल तर युद्ध करावं लागेल तुला. आता तू विचार कर, जिथे युद्ध करायचं आहे तिथे शांती नावाची गोष्ट नाहीये, आणि हे ओमने शांती शोधतायत आणि म्हणतात की ओम शांती. झाली शांती? स्वप्नात पण नाही मिळणार. आता गीताजी अध्याय नंबर 8च्या आपण 5, 6, 7 वाचले. 8, 9, 10 मध्ये त्या परमाक्षर ब्रह्मची महिमा सांगितली. पहा अध्याय नंबर 8चा, हे श्रीमद भगवत गीता. हे 7 पर्यंत वाचलं आपण, आता 8वा वाचूया. इथे याचा अनुवाद आहे. हे पार्थ, हे नियम नाहीये, हे आपोआप नियम तर त्यात लिहायला हवं होतं. परमेश्वराच्या अभ्यास योग युक्तेन, हे ध्यानांवरच पूर्णतः भर देत आहेत. ध्यानाचा अभ्यास रूप योगाने युक्त नाही, नामाने, नाम सांगून ठेवलंय ओम तत्सत. आता जसं या परमात्म्याच्या त्या लोकाला मिळवायचं आहे आपल्याला, जिथे जाऊन सुखी होऊ आपण. परमात्मा तर इथे येत राहतात, दर्शन पण होत राहतात, ते सांगून गेलेत अशी साधना करा. या साधनेने, या प्रकाराने या स्थानाला प्राप्त व्हाल, जिथे गेल्यानंतर परत परतून नाही यायचं. तर त्यासाठी मजुरी आहे ही साधना आमची. जसं हँडपंप लावायचा आहे. हँडपंप कशासाठी लावायचा आहे? लावायचा आहे याकरता की पाणी आम्हाला इष्ट आहे, आपल्याला पाणी पाहिजे आणि पाणी पृथ्वीत आहे. त्यासाठी हँडपंप लावण्यासाठी जी पण आपण उपकरणे वापरली आहेत
तो हँडल, पाईप आणि जितकं काही सारी काही पद्धत जी आहे त्याला मिळवण्याची, ही आपली साधना आहे, ही पूजा नाहीये. पूजा तर आपण त्या पाण्याची करतो ज्याला मिळवायचं आहे आपल्याला. तर हा मंत्र जो आहे ओम, तर या ब्रह्मचा, आणि तत् या अक्षर पुरुषाचा. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. तत् हे अक्षर पुरुषाचा आणि सत हे सारनाम आहे, आदिनाम आहे, ही परमक्षर ब्रह्मची पूजा आहे. त्याला प्राप्त करण्याचा मंत्र आहे. म्हणजे या सर्वांना मिळून आपण असा विचार केला, हँडपंप लागेल या साऱ्या प्रोसेसला. जसा श्वास उच्छवासाने सतनामाच्या 2 अक्षरांचा जप करायचा आहे, हे तर समजा की हँडल मारतोय आपण आणि पाईप खाली करतोय, पाईप पोहोचला पाण्यापर्यंत, मग त्यानंतर काम सुरू होतं सारनामाचं. म्हणजे मशीन समजा सारनाम, सार शब्द आहे, आणि त्याने जी वस्तू मिळेल ती आमची इष्ट आहे. जल ते चुकीचं सांगत आहेत. लक्ष दिलं तर कळेल की यांचा अडवणूक करण्याचा मानस होता. बघा 8व्या अध्यायाचा, आता आपण 8वा श्लोक वाचत आहोत 8व्या अध्यायाचा. हा 8व्याचा इथे अनुवाद आहे. हे पार्थ, परमेश्वराच्या अभ्यास, त्या नामाने, अभ्यासाने, जे त्याचे सच्चिदानंद परब्रह्मचे नाव आहे ना, त्याच्या अभ्यासाने, की योगाने युक्त, त्याच्या भक्तीने युक्त, दुसरीकडे विचलित न होणाऱ्या चित्ताने, म्हणजे बिलकुल कुठे दुसऱ्या इष्ट देवतेची पूजा नाही करायची, त्या भगवानाला इष्ट मानून पूजा करणं, निरंतर चिंतन करत करत परम दिव्य पुरुष, परम प्रकाशरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच प्राप्त होतो. गीता ज्ञानदाताहून अन्य कोणाला प्राप्त होतो. आणि 9व्यामध्ये म्हटलं आहे की जो कवीम, जर या कवीबद्दल बोललो तर लांबच लांब चॅप्टर बनेल. आपण त्याचा अनुवाद वाचून आपली जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर करू. जो सर्वज्ञ लिहिलं यांनी, हे परमात्म्याचे नाव आहे. अनादी, सगळ्यांचे नियंता, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म, सगळ्यांचे धारण पोषण करणारे, अत्यंत अचिंत्य स्वरूप. आदित्य वर्णम, म्हणजे सूर्याप्रमाणे चमकदार, चमकणारा प्रकाशरूप. आता सूर्य प्रकाशरूप तर निराकार कसा झाला? सूर्य साकार आहे तो परमात्मा, परंतु शरीर तेजोमय आहे. तमस्सहा म्हणजे अविद्येच्या अतिपलीकडे सच्चिदानंद घन परमेश्वराचं स्मरण करत 8-9 वाचले आपण. 8व्या अध्यायाचा 10व्यावर आलो आपण. करत करत तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळात योग बलेन, म्हणजे भक्तीच्या शक्तीने, योग म्हणजे भक्ती, जी साधना आपण केली आहे त्या भक्तीच्या शक्तीने भ्रुकुटीच्या मध्ये प्राणांना चांगल्या प्रकारे स्थापित करून परत निश्चल मनाने स्मरण करत करत त्या दिव्य परमपुरुष, दिव्यरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. त्या परमात्म्याला, परम अक्षर ब्रह्मला प्राप्त होतो. आता पुण्यात्म्यांनो, याच संदर्भात परमात्म्याने म्हटलंय कि गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारी, कहें कबीर निज नाम बिना कैसे उतरो पारे. आता आपण भक्त आहात कारण की तुम्ही दुधाने पोळलेले आहात आणि आता लस्सीला पण फुंकण्याचा प्रयत्न करत आहात. अनेक भक्त सांगतात, एक भक्त आला श्रद्धाळू आणि त्याच्याबरोबर 4-5 शिष्य पण, ते शिष्य घेऊन येत होते त्याला, आणि तो संत होता. त्या शिष्यांना समजलं, त्यांना कळलं की गुरुजी पण बनतील पशु. त्याला सांगून समजावून आणलं की बघ, आम्हाला तर हवेत भगवान, तुम्ही पण परमात्म्यासाठी प्रयत्न करत आहात आणि आम्हाला पण हेच सांगू इच्छिता, परमात्म्याची भक्ती करा. आज आम्ही जे ज्ञान ऐकलं एक, तुम्ही त्याचा निर्णय करा आणि चला, तुम्ही पण चला. आणि बघा, इथे आले आहेत, त्यांनी ज्ञान ऐकलं, समजलं. आता शिष्यांच्या म्हणण्याने त्याला मानावं लागलं, नाम घेतलं. आता बघा, उलटी गंगा वाहवतील परमात्मा. आता गुरूंना शिष्य पार करवतील, त्यांची समजूत घालून आणतील, बिनकामाची ओझी वाहता आपली कर्म बिघडवणारी.
कल्याण करवून घ्या जाऊन. तो तर चतुर माणूस होता, कर्म खूप बिघडले होते त्याचे, अभिमान शिल्लक होता. नाम घेऊन गेला, पहिला मंत्र घेऊन गेला. मग काय म्हणतो शिष्यांच्या समोर किंवा भेटताना, 4 इकडे उभे 4 तिकडे उभे. म्हणू लागले, एकीकडे तर आपण सांगता, माझी एक प्रार्थना आहे, ऐकवा. हा बाबा ऐक. एक तर सांगता याची पूजा नाही करायची, आणि हे मंत्र तोच देतात. बघ भावा बघ. सांगा बाबा, आता त्या एका मिनिटात काय समजावणार? कारण त्याला तर हे हवं होतं की शिष्य तर मला चिकटून राहावेत, त्यांच्या कल्याणाशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. अज्ञानी माणूस होता तो. आता पुण्यात्म्यांनो, ही भक्ती देत नाही आम्ही त्यांची. आता जसे आपण विदेशात गेलेलो आहोत आणि तिथले जे प्रबंधक आहेत, जसे आपण कोणाकडून जोडणी घेतली आहे विजेची, कोणाकडून टेलिफोनची, आणि कोणाकडून गॅसची, पाण्याचं किंवा बँक लोन घेतलेलं आहे, तर त्याचे जे कर्ज परत देत आहोत, द्यायचे आहे, तर काय आपण त्यांची पूजा करत आहोत? ते तर तुमचे एक एक माणुसकीच्या नात्याने परमकर्तव्य बनत आहे. त्याचा टॅक्स द्यायचा, विजेचं बिल भरायचं, कारण ते आपली जोडणी चालू ठेवतील. हे काय त्यांची पूजा थोडीच करतात, उपकार थोडीच करतो आपण त्यांच्यावर. आपण पैसे देतो आणि त्यांच्याकडून घेत आहोत, ते काय उपकार करतात आपल्यावर? तर इतकी समज राहिली, अभिमान सुटत नाही प्राण्याचा. तर हा मुद्दा स्पष्ट करू पाहतोय दास की आपण यांची पूजा नाही करत. आपण पूजा तर कबीर परमात्म्याची करतो, सतलोकात जाण्याची करतो. त्यासाठी ज्या ज्या क्रिया आपल्याला करायच्या आहेत त्या क्रिया करत आहोत आपण. आता यांची मजुरी करत आहोत, साधना करत आहोत, पूजा नाही करत आहोत आपण. आता कसे करत आहोत? पहिले तर हा मुद्दा स्पष्ट करूया कि 3 देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ती. आता ही तर आहे खरी साधना. असे केल्याने लाभ होईल, गीता ज्ञानदाता सांगतो. आणि जे या तिन्ही देवतांपर्यंतची पूजा करतात, 7व्या अध्यायाच्या 12 पासून आणि 15 पर्यंत, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची जे साधना करतात, यांना इष्ट मानून जे पूजतात, त्यांच्यासाठी सांगितलंय. जे यांना फायनल गॉड मानतात, कंप्लीट गॉड, त्यांच्यासाठी सांगितलंय की ते मुक्ती प्राप्त नाही करू शकत, मोक्ष प्राप्ती नाही होऊ शकत त्यांना. या 7व्या अध्यायात निर्णायक ज्ञान दिलंय. आणि हे सांगितले गीता ज्ञानदाताने की अर्जुन, आता असं ज्ञान सांगीन जे जाणल्यानंतर परत काहीच शिल्लक जाणण्याचे नाही राहणार. आणि बिलकुल खरे सांगितलंय. बघा, हा 7वा अध्याय, याचा 2रा मंत्र बघा. मी तुझ्यासाठी या विज्ञान सहित तत्वज्ञानाला पूर्णपणे सांगीन, ज्याला जाणून संसारात परत अजून काही पण जाणण्यायोग्य शिल्लक नाही राहणार. झालं पूर्ण. आपण याला जरा थोडक्यात वाचूया. 7व्या अध्यायाचा आपण 12 पासून सुरू करू. 7व्या अध्यायाचा आपण 12 पासून सुरू करूया. हा 12वा श्लोक. आणि अजूनही जे सद्गुणांपासून उत्पन्न होणारे भाव आहेत, रजोगुणाने तसेच तमोगुणाने उत्पन्न होणारे भाव आहेत, त्या सगळ्यांना माझ्याकडूनच होणारे आहेत असे जाण, परंतु वास्तवामध्ये त्यांच्यात मी व माझ्यात ते नाहीत. आता हे एवढ्यातच सिद्ध झालं तुम्हाला की रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. तर या तिन्ही गुणांनी काय होतं? रजगुण ब्रह्माच्या तबावाने, याच्या प्रभावाने, रजगुणाच्या प्रभावाने आपण संतान उत्पत्ती करतो. इथल्या थाट बाटाची आमच्यात एक जबरदस्त प्रेरणा बनते, ही रजोगुणाच्या प्रभावानेच बनते. आणि मग स्थिती सत्वगुण प्रभावाने एकमेकांमध्ये ममता मोहाने फसतो, जबरदस्त अडकून जातो. आणि तमोगुणाचा तुम्हाला माहीतच आहे, क्रोधित होणं भगवान शंकराचे यांच्या तमोगुणाने आहे. तर काय सांगितलंय? या तिन्ही गुणांनी जे काही होत आहे, स्थिती, सृष्टी, स्थिती आणि संहार, यांचे निमित्त मूळ कारण तर मी आहे, परंतु मी यांच्यात नाही, ते माझ्यात नाहीत.
कारण हा यांच्यापासून वेगळा राहतो, आपल्या मुलांपासून पण गुप्त राहतो. हे काळाचे पुत्र आहेत, रजगुण ब्रह्म, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी. तर हा काय सांगत आहे पुढे बघा. 7व्या अध्यायाचा 13वा श्लोक वाचू, 12वा आपण वाचला. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? साळुंके भालचंद्र काशीनाथ. आपण कुठून आलात? मी राहणार बुधगावचा आहे. बुधगाव तालुका, चोपडा जिल्हा, जळगाव. आपला व्यवसाय काय आहे? माझी शेती हा व्यवसाय आहे. काही पंक्चरचे दुकान आहे, मोटरसायकल पंक्चर वगैरे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी 5/4/2018. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षेच्या पहिले आम्ही परंपरेप्रमाणे शंकरजी, हनुमान, जे रूढी परंपरे कुळदेवता वगैरे राहता त्यांची पूजा करत होतो. आणि पूजा करत 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 एवढी वर्ष होऊन गेली तरी ती अजून तो जोपर्यंत नामदीक्षा येत नव्हतं तोपर्यंत त्यांचीच पूजा चालू होती आमची. सर, जसं आपण सांगत आहात की आपण परंपरेनुसार जी भक्ती साधना आहे तीच भक्तिविधी आपण करत होतात, मग संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण का आलेत आणि कशी आपण संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली? सर, मी संत रामपालजी महाराजांच्या शरणेमध्ये असं आलो, मला परमेश्वराने मोठं दुःख दिलेलं होतं. ते दुःख असं होतं की मी त्याला सायन्ससुद्धा काही करू शकत नव्हता. म्हणजे मला डोळे असून सुद्धा मी पाहू शकत नव्हता. डोळे फक्त मला म्हणजे असे लागले म्हणजे मी त्यांना उघडू शकत नव्हता. डोळे लागले म्हणजे 4-5 वर्ष माझे डोळे असे बंदच राहिलेले होते. मी पाहू शकत नव्हता. दिवसातून 2-4-5 मिनिट डोळे उघडले म्हणजे मला आनंद वाटायचा की आपल्याला काहीतरी दिसायला भेटतं असं वाटायचं. त्यानंतर मी खूप दवाखाने वगैरे केले. सर्व म्हणजे महाराष्ट्रात जेवढे दवाखाने असतील तेवढे उलथून पालथून म्हणजे पार केले तरी मला गुण लागत नव्हता. आणि सर्व देवी देवतांची भक्ती करून मी दमलो होतो. आणि अजून जे काही पीर वगैरे सर्व जे काही लोक घेऊन जातात तिथे मला घेऊन जात होते सर्व देवदेवतांवर. मी कनाशीच्या देवळावर कमीत कमी 5 वर्ष येरझाऱ्या केलेल्या आहेत. साईबाबाची भक्ती मी कमीत कमी 21 गुरुवार काय उपवास केलेले आहेत. त्यानंतर मी नवनाथांची भक्ती केलेली आहे. मी पूर्णपणे दमून गेला होता. शेवटी मला दवाखान्यातून फिरून सर्व देवी देवतांची पूजा वगैरे सर्व करून सुद्धा मी खाट्यावर पडलेला होता. मला अक्षरशः म्हणजे आत्महत्या करावी असं वाटत होतं. तर मग माझ्याकडे एक भगतजी भेटले. भगतजी म्हणे सत्साधना कार्यक्रम चालतो बुवा, टीव्हीवर पाहत जा. मग मी तो कार्यक्रम ऐकत होतो. मला दिसतच नव्हतं. तर मी तो कार्यक्रम ऐकल्यानंतर तर मला असं वाटायचं की मी त्या लोकांचे अनुभव पाहिले. मी इथं लोक कुठलेही आजार असले, कॅन्सर असू द्या, एड्स असू द्या, सर्व लोक बरे होतात. तर मी का नाही बरा होणार? मला एक विश्वास झाला. म्हणून मी संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतली. आणि दीक्षा घेतल्यानंतर मला हळूहळू म्हणजे माझे डोळे म्हणजे भोगड्या राहायचे प्रमाण वाढलं लागलं. वाढल्यानंतर मग मी व्यवस्थित पाहू लागलो. मी 70-80% बरा झालो. सर, जसं आपण सांगत आहात की आपण डोळ्यांच्या आजाराने ग्रस्त होतात, आपल्याला दिसत नव्हतं, आपण डोळे उघडे करू शकत नव्हतात, डोळ्यांचे उघडझाप करू शकत नव्हतात. म्हणून आपण केवळ आपल्या सहकार्याने आपल्याला सांगितले की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ होतात आणि आपली दृष्टीसुद्धा येऊ शकेल. त्या अनुषंगाने आपण फक्त सत्संग ऐकला, कारण आपल्याला दिसत नव्हतं, आणि मनामध्ये संकल्प घेऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आजच्या घडीला आपल्याला व आपल्या परिवाराला त्या नामदीक्षेमुळे किंवा त्या सत्साधनेमुळे काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, मला आर्थिक लाभ प्राप्त झालेले आहेत, शारीरिक लाभ प्राप्त झालेले आहे. आणि अजून म्हणजे मी मोठ्या अपघातापासून वाचलेला आहे. माझ्या मोठा अपघात झालेला होता. 3 मार्च 2019 या रोजी मी मोटरसायकलवर 2 बंधू जात होतो आम्ही. मागून एका क्रुझरनं आमच्या गाडीला धडक दिली. धडक दिल्यानंतर आमची गाडी उलट असे 3-4 हे मारले, त्यांनी उडी मारले. नंतर दोघं चाप वरती झाले. आम्ही जोराने पडलो, पण परमात्माने
आमच्यावर एवढी दया केली की असं हातावर धरून घेतलं, म्हणजे आम्हाला कुठेही लागू दिलेलं नाही. एवढं म्हणजे परमेश्वरानं त्या संकटातून, आपल्या त्या मृत्यूपासून आम्हाला वाचवलेलं आहे. आणि अजून म्हणजे दुसरा लाभ मी सांगतो तुम्हाला. मुलगा, आम्ही घरी नव्हतो, मुलगाला म्हणजे एक असा शॉक लागलेला होता की आम्हाला समजलं नाही. ते नंतर मुलाला शॉक लागल्यानंतर त्यानेच आम्हाला सांगितलं की बाबा मला जोराचा शॉक लागला. म्हणजे परमेश्वरानं म्हटले, जिसके सर पर कृपा गुरु की वो दुःख कैसे पाएगा, म्हणून परमेश्वराने तिथे सुद्धा मुलाला वाचवलं. म्हणजे आम्हाला दुःख दिसूच दिलेलं नाही. डोळ्यांचं मी गणपती नेत्रालय म्हणून मोठं नेत्रालय जालन्याला, तिथून मला उपचार झालेला. म्हणजे 2-3 वेळेस उपचार केला त्यांनी. त्या 20-20 हजाराचे इंजेक्शन द्यायचे, पण त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. अजून मी धुळ्याला डॉक्टर निखिल शाह यांचे मेंदूरोग तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे गेलो. त्यांनी असं सांगितलं होतं मला, तुम्ही जरी इथे गेले, अमेरिकेला गेले, तरी तुम्हाला दृष्टी येऊ शकणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. तर मी शेवटी अजून दुसऱ्या डॉक्टरांचा उपचार घेतला. डॉक्टर खान म्हणून, मुकराम खान म्हणून आहे, त्यांचेसुद्धा मी 6 महिने इलाज चालू केला माझ्यावर, तरी माझे त्या म्हणजे एवढा फरक पडलेला नव्हता. मी डॉक्टर प्रवीण साळुंके यांचीसुद्धा ट्रीटमेंट घेतली आहे धुळ्याची, तरी बी काही उपयोग झाला नव्हता. शेवटी अंथरुणावर पडलेला होता. मग परमेश्वराने मला नेत्र दिले हे संत श्री रामपालजी महाराज यांनी दिलेले आहेत, असं मी स्पष्ट म्हणजे 101% त्यांचे गुण मला लागलेलं हे मी सांगू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी दृष्टी आहे ती पूर्णतः गेली होती, आपल्या डोळ्यांची उघडझाप होत नव्हती, त्यासाठी आपण बरेचसे दवाखाने केलेत, आणि आपण आता सांगत आहात की एवढे दवाखाने करूनसुद्धा आपल्याला ती दृष्टी मिळत नव्हती, आपल्याला दिसायला अशक्य होतं. परंतु केवळ संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आणि त्यांच्यामुळेच आपली ही दृष्टी परत आली, हे आपण कसं काय सांगू शकता? हे म्हणजे सांगायचे कारण असं आहे की संत रामपालजी महाराज यांची भक्ती सद्भक्ती आहे, बरं का. सद्भक्ती असल्यानंतर तिथे नामोपदेशमध्ये एवढी शक्ती आहे की ऑटोमॅटिक म्हणजे माणूस चांगला होऊ शकतो, ही शक्ती त्या मंत्रांमध्ये दिलेली आहे, म्हणून मी चांगला झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तिविधीमुळे आज आपली नेत्रदृष्टी प्राप्त झाली, आपल्याला पूर्ववत आपण पाहू शकत आहात. तर ह्या अनुषंगाने जे आपले आप्तेष्ट आहेत, जे नातलग आहेत, तसेच जो भगत समाज आहे, जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? मी काही संदेश देऊ शकत नाही, पण मी एवढे प्रार्थना करू शकतो त्यांना की बाबा तुम्ही जगद्गुरू संत श्री रामपालजी यांची दीक्षा घ्या आणि आपलं कल्याण करून घ्या. सर, जर कोणी साधकाला किंवा भगत समाजाला आज संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावीशी वाटत असेल, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? सर, विविध चॅनल टी व्हीवर चालत असतात. संत रामपालजी महाराज यांचे विविध कार्यक्रम, सत्संग हे चालू असतात. तिथे खाली नंबर दिलेले असतात, त्या नंबरवर आपण कॉल करू शकता आणि संपर्क साधून आपण नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला विविध चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचे प्रवचन किंवा सत्संग दाखवले जातात, आणि तिथे काही पट्टी चालते, त्या पट्टीमध्ये काही मोबाईल नंबर दिलेले असतात, आणि एखाद्या व्यक्ती त्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता मिळून तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे, जर त्या व्यक्तीला ती नामदीक्षा घ्यायची असेल, तर त्या व्यक्तीला ती नामदीक्षा घेण्यासाठी किती पैसे त्यासाठी त्याला मोजावे लागतील? सर, त्यासाठी 1 रुपयासुद्धा खर्च नाही आहे. परमात्म्याने हे सर्व फुकटात केलेलं आहे, कुठे 1 रुपया द्यावा लागत नाही. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303030